Hi students, today we are going to discuss another one new subtopic, that is carboxylic acids. In 11th standard, we have studied classification of organic compounds on the basis of functional groups, and in that point the functional group was very one important, that is carboxylic acid. You can say it as carboxylic acid. So, organic compound in which carboxyl group is present. So, see here the functional group of carboxylic acid, it is COOH. You can say it is carboxylic acid group or carboxylic acid group or simply carboxyl group. उच्चार कसाही करा, नो प्रॉब्लेम. कार्बोक्सिल ग्रुप म्हटलं तरी काय हरकत नाही. डेफिनेशन आपल्याला कशी लिहिता येईल मग? Carboxyl derivative of alkane obtained by replacing hydrogen atom of alkane by COOH group. Actually याचे पॅरेंट असणार आहेत खरं तर अल्केन टाइप्स कंपाउंड. म्हणजे आपण RH असा अल्केन घेतला तर एक हायड्रोजन ॲटम आपण अल्केनचा कार्बोक्सिल ग्रुपने रिप्लेस केला, मिळालेला कंपाउंड हा कार्बोझाइलिक ऍसिड. याचा अर्थ ऑर्गेनिक कंपाउंड्स इन विच COOH group is present, also called as carboxylic acids. ज्याच्यामध्ये COOH ग्रुप आहे असे कंपाउंड किंवा अल्केनचे त्या ठिकाणी असणारे हे कार्बोक्सिल डेरिव्हेटिव्ह, अल्केन मधले एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम सुद्धा आपण त्या ठिकाणी तेवढ्याच कार्बोक्सिल ग्रुपनं COOH ग्रुपनं रिप्लेस करू शकतो, म्हणून त्याला म्हटलं जातं कार्बोझाइलिक ऍसिड्स. ओके. खरं तर बोर्ड एक्झामला डेफिनेशन विचारल्यानंतर त्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल लिहिण्याची सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे. RCOH मध्ये जर आपण हा अल्केन CH3 घेतला तर याचं नेम होईल कॉमन नेम मध्ये ऍसिटिक ऍसिड. आपण हे सगळं क्लासिफिकेशन मध्ये वगैरे पुढे बघणारच आहे. किंवा दोन कार्बन ॲटमचा इथेन अधिक ओइक ऍसिड, IUPAC नेम होईल त्याचं इथॅनॉइक ऍसिड. अशा पद्धतीनं एखादा एक्झाम्पल डिफाइन म्हटले की डेफिनेशन किंवा त्याचं एक एक्झाम्पल लिहिणं गरजेचं. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ दिस कार्बोक्सिलिक ऍसिड्स. Remember, there are two main classes of carboxylic acids. The first, that means aliphatic carboxylic acids. Carboxylic acid in which COOH group is bonded to an alkyl group. ज्या कार्बोझाइलिक ऍसिड मध्ये हा COOH ग्रुप अल्किल ग्रुपला बॉन्ड झालेला असेल R ला, तर अशी सगळे जे कार्बोक्सिलिक ऍसिड्स असणार आहेत यांना म्हटलं जातं ॲलिफॅटिक कार्बोझाइलिक ऍसिड्स. अनेक एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. पुढे आपण पुढच्या अजून क्लासिफिकेशन मध्ये त्याची बरीचशी एक्झाम्पल्स बघणारच आहे. सो हियर, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ COOH ग्रुप्स, there are different classes of these aliphatic carboxylic acids. From that one, that is monocarboxylic acid. Very simple. Mono means one. Aliphatic carboxylic acid in which only one COOH group is present is called as monocarboxylic acid. So here only one COOH group is present, means alkyl group is bonded to COOH group. You can use it as here sequentially. You can take example the first HCOOH. आता लक्षात घ्या, it is exceptional example, exception आहे. याचं नेम फॉर्मिक ऍसिड.
हे सुद्धा ॲलिफॅटिक ऍसिड मध्ये का ट्रीट केलं जातं, तर या ठिकाणी अल्किल नाही पण हायड्रोजन ऍटम आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण जो एरोमॅटिक बघणार त्याच्यामध्ये बेन्झीन टाइप न्यूक्लियस इथे अटॅच असेल, पण आता इथं आरच अटॅच म्हणजेच अल्काइल ग्रुप अटॅच असेल असे सगळे ॲलिफॅटिक ऍसिड आहेतच. पण वन एक्सेप्शनल एक्झाम्पल इज फॉर्मिक ऍसिड. लगेच आपण त्याचं त्या ठिकाणी IUPAC नेम पण बघूया. ओनली वन कार्बन ॲटम इज हिअर, देअरफॉर पॅरेंट अल्केन इज मिथेन. ई निघून जाईल. सफिक्स युज्ड फॉर दिस ऍसिड is oic acid, means this methanoic acid. हे पहिलं ऍसिड होईल. Then next take CH3 group. So it is acetic acid, or you know very well 1-2 carbon atoms. Parent alkane is ethane अधिक oic acid, therefore ethanoic acid. अशा पद्धतीने आपल्याला पुढे अनेक ऍसिड्स घेता येतील. If you take 2 carbon atoms attached for functional group COOH, so always numbering from COOH, always number 1 to this COOH, in particular this carboxylic acid. Therefore 3 carbon atoms means propane and oic acid, therefore it is propanoic acid. याचं मात्र कॉमन नेम अतिशय महत्वाचं हे झालं त्याचं IUPAC नेम. आपण कॉमन नेम इथे लिहूया, किंवा इथे मी त्याचं कॉमन नेम पुन्हा थोडस लिहितो. IUPAC आपण खाली लिहूया. प्रोपिऑनिक ऍसिड. स्पेलिंग मध्ये थोडासा फरक आहे. प्रोपिऑनिक आणि जर त्याचा आपण अल्केन घेतला तर प्रोपॅनॉइक ऍसिड. अशा पद्धतीनं या कंपाऊंडचं नेम होईल. इथं समजा आपण हा सॅच्युरेटेड ग्रुप घेतलाय, त्याच्या ऐवजी अनसॅच्युरेटेड ग्रुप जर आपण वापरला, बघूया. इथे समजा मी डबल बॉन्ड करून घेतला, 2 कार्बन ऍटम्स, पुन्हा एकदा COH ग्रुप आहे. या 2 कार्बन मध्ये इथे डबल बॉन्ड दिला, कार्बनची व्हॅलेन्सी 4 करण्यासाठी. मग इथे होईल CH2, CH आणि COOH. याचं कॉमन नेम येतं ऍक्रिलिक ऍसिड. IUPAC नेम साठी 1 2 3 3 कार्बनचा ऍक्च्युअली डबल बॉन्ड असल्यामुळे अल्किन पण येतोय हा. प्रोप डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन नंबर 2, देअरफॉर प्रोप 2 इन अँड ओइक ऍसिड, मीन्स इट इज प्रोप 2 एनोइक ऍसिड असेच नेम होणार. पुढचं एक ऍसिड घेऊ. 4 कार्बन ऍटम CH3 CH2 CH2 COOH. 4 कार्बन ऍटमचं ब्युटेन, त्यापूर्वी त्याचं कॉमन नेम ब्युटेरिक ऍसिड. ऍक्च्युअली याला एन ब्युटेरिक ऍसिड म्हटलं जाईल. एन ब्युटेरिक ऍसिड. 4 कार्बन ऍटम्स आहेत. अल्केन झाला ब्युटेन, त्यामुळं ब्युटेन अधिक ओइक ऍसिड, ब्युटॅनॉइक ऍसिड. अशा पद्धतीनं 4 कार्बन ऍटमचं कंपाऊंड. हेच कंपाऊंड आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं. CH2 ग्रुप्स त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा न लिहिता अशा पद्धतीने त्याला ब्रॅकेट घातले जाईल 2 टाइम्स. सो एन ब्युटेरिक ऍसिड किंवा ब्युटेरिक ऍसिड असे म्हटलं जाईल, और ब्युटॅनॉइक ऍसिड. समजा अजून एक इथं मिथिलीन ग्रुप वाढवला, CH2 ग्रुप वाढवला, तर याचं नेम होणार, एकूण झाले हे 5 कार्बन ऍटम्स. इट इज व्हॅलेरिक ऍसिड. व्हॅलेरिक ऍसिड 5 कार्बन ऍटमचे हे कंपाऊंड आहे, त्यामुळं IUPAC नेम होणार आहे पेंटेन प्लस ओइक ऍसिड, पेंटॅनॉइक ऍसिड. अजून एक समजा आपण इथे CH2 ग्रुप वापरला, हे होणार कॅप्रोइक ऍसिड. हे मात्र CH2 लॉंग चेन मध्ये आहेत, स्ट्रेट चेन मध्ये आहेत. इथं 5 कार्बन ऍटम्स, हा 6 कार्बन. कॅप्रोइक ऍसिड किंवा हेक्झॅनॉइक ऍसिड. एकूण 6 कार्बन ऍटम्स अधिक ओइक ऍसिड, हा होईल हेक्झॅनॉइक ऍसिड. अशा पद्धतीनं मोनोकार्बोझाइलिक ऍसिड अशी कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये एक COOH ग्रुप येतो. आता
समजा 4 कार्बन ऍटमचा आपण अशा पद्धतीने ऍसिड जर घ्यायचा प्रयत्न केला, इथं मी COH तयार करून घेतला, मग इथं होईल CH3CH3 एकूण 4 कार्बन ऍटम्स आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ब्युटेरिकच होईल. पण नियमाप्रमाणे कार्बन नंबर 2 ला मिथाइल ग्रुप अटॅच, त्यामुळं हा एन ब्युटेरिक न होता होणार आहे आयसोब्युटेरिक ऍसिड. अजून एक त्याचं कॉमन नेम लिहिता येईल, हा फंक्शनल कार्बन ऍटम, त्याच्या शेजारचा कार्बन हा अल्फा, अल्फा कार्बन ऍटमला मिथाइल ग्रुप अटॅच, त्यामुळं अल्फा मिथिल आणि त्या ठिकाणी 3 कार्बन ऍटमचं प्रोपिऑनिक ऍसिड अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नेम घेता येतं. अल्फा मिथिल प्रोपिऑनिक ऍसिड, अल्फा कार्बन ऍटमला मिथाइल ग्रुप अटॅच आणि कॉमन 3 कार्बन ऍटमचं ऍसिड त्या ठिकाणी प्रोपिऑनिक ऍसिड. IUPAC नेम अतिशय सोपं, 2 मिथिल and 3 carbon atom, therefore propane plus oic acid, so 2 methyl propanoic acid. सगळे एक्झाम्पल्स आपल्याला मोनोकार्बोझायलिक ऍसिड मध्ये घेता येतील. देन नेक्स्ट B, that is dicarboxylic acid. Very simple meaning, di means 2, so here carboxylic acid in which 2 COH groups are present, ज्याच्यामध्ये 2 COH ग्रुप्स आहेत, त्याचप्रमाणे ते ॲलिफॅटिक आहे. एक्झाम्पल जर घ्यायचा प्रयत्न केला आपण तर फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल हियर COOH, दोन फंक्शनल ग्रुप फक्त एकमेकांना त्या ठिकाणी अटॅच, आणि म्हणून याचं नेम ऑक्झॅलिक ऍसिड. किंवा 2 कार्बन ऍटम्स, देअरफॉर इथेन डायओइक ऍसिड. 2 कार्बन ऍटमचा इथेन अधिक ओइक ऍसिडच्या ऐवजी 2 असल्यामुळे डायओइक ऍसिड. नेक्स्ट ऍसिड दॅट इज COOH, CH2 COOH. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डायकार्बोझायलिक ऍसिड हे घेता येईल. 1 2 3 3 कार्बन ऍटम्स आहेत. ऍक्च्युअली याचं नेम येतं मॅलोनिक ऍसिड, आणि हे जे मी पहिली नेम सांगतोय हे सगळे कमर्शियल नेम्स आहेत. मॅलोनिक ऍसिड 3 कार्बन ऍटमचा त्या ठिकाणी प्रोपेन ट्रायओइक ऍसिड असं आपल्याला प्रोपेन डायओइक ऍसिड असं म्हणता येईल. पण 2 COH ग्रुप्स कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये अटॅच आहेत, त्यामुळे अतिशय जर करेक्ट नेम घ्यायचं म्हटलं तर प्रोपेन 1,3 डायओइक ऍसिड असं आपल्याला अतिशय करेक्ट या कंपाऊंडचं नेम घेता येईल. ठीक आहे. किंवा मग प्रोपेन डायओइक ऍसिड, कारण पहिल्या आणि तिसऱ्या कार्बन मध्येच त्या ठिकाणी COH ग्रुप अटॅच होण्याची पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे प्रोपेन 1,3 डायओइक ऍसिड किंवा प्रोपेन डायओइक ऍसिड असं म्हणता येईल. त्यानंतर नेक्स्ट कमर्शियल नेम्स मी आता सांगत राहतो. COOH, CH2 COOH. इथे CH2 2 टाइम्स, एकूण 4 कार्बन ऍटमचं हे ऍसिड, याला म्हटलं जातं सक्सिनिक ऍसिड. अजून एक जर आपण वाढवला CH2 3 टाइम्स COOH, तर याला म्हटलं जातं ग्लुटॅरिक ऍसिड. अजून एक जर वाढवला तर तुम्हाला माहिती आहे COOH, CH2 4 टाइम्स COOH, एकूण 6 कार्बन ऍटमचं हे ऍसिड, त्यामुळं याचं नेम येतं ऍडिपिक ऍसिड. अतिशय महत्वाचं डायकार्बोझायलिक ऍसिड किंवा मग हेक्झेन 1,6 डायओइक ऍसिड असं याचं नेम आपल्याला घेता येईल. सो ऑक्झॅलिक ऍसिड, मॅलोनिक ऍसिड, सक्सिनिक ऍसिड, ग्लुटॅरिक ऍसिड अँड ऍडिपिक ऍसिड. अल्फाबेट जरी लक्षात ठेवले तर मग कसं होईल, OMSGA, ओम सगा असं वाटल्यास लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही.
OMSGA, पण सक्सिनिक, ग्लुटॅरिक आणि ऍडिपिक हे पण लक्षात येणं त्या ठिकाणी तेवढंच महत्वपूर्ण आहे. सो इट इज डायकार्बोझायलिक ऍसिड्स. देन हिअर नेक्स्ट क्लास tricarboxylic acid. Aliphatic carboxylic acid in which there are 3 carboxylic acid groups are present. So take one example, 3 carbon atoms. Each carbon atom is attached by carboxyl group. Carbon number 2 is attached by hydroxyl group and fulfill the valence of carbon CH, here C, here CH. Very important, its common name is citric or citric acid. Present in lemons, आंबट फळांमध्ये, लिंबूमध्ये जे असणारं ऍसिड आहे लिंबूमध्ये हे सायट्रिक ऍसिड 1 2 3 2 हायड्रॉक्सी, 3 कार्बन ॲटमचं प्रोपेन होईल आणि प्रत्येक वेगळ्या कार्बन ॲटमला त्या ठिकाणी COOH ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे 2 हायड्रॉक्सी प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बोझायलिक ऍसिड हे त्याचं अतिशय करेक्ट आणि महत्त्वाचं असं IUPAC नेम आहे. सो इट इज ट्राय कार्बोझायलिक ऍसिड. 3 COH ग्रुप्स 3 वेगळ्या कार्बन ॲटम्सना त्या ठिकाणी अटॅच आहेत. ओके, सो these all are aliphatic acids. Then second main class of carboxylic acid is aromatic acid. Aromatic बेन्झीन टाइप न्यूक्लियस माहिती आहे तुम्हाला. या ठिकाणी अरोमॅटिक ऍसिड मध्ये काय होईल तर COH ग्रुप हा डायरेक्ट बेन्झीन रिंगला कनेक्ट होणार आहे. मीन्स aromatic acid is the acid in which one or more COH groups are directly attached to benzene nucleus. एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असणार अटॅच. बेन्झीन घेऊया, त्याला डायरेक्ट जर COH ग्रुप अटॅच असेल तरच हे होणार आहे त्या ठिकाणी aromatic acid. इथं तुम्ही अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सुद्धा दाखवू शकता. सो व्हेरी इम्पॉर्टंट नेम इज बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड कॉमन नेम IUPAC नेम मध्ये घेतलं जातं. कॉमन नेम मध्ये अजून बेन्झीन कार्बोझायलिक ऍसिड असे त्याला म्हटलं जाईल. समजा याचेच आपण वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह घेत गेलो तरी आपल्याला त्याची नेम्स माहिती असणं गरजेचं. या अर्धो पोझिशनला मी समजा मिथाइल ग्रुप अटॅच केला तर याचं कॉमन नेम होईल ऑर्थो टोलुइक ऍसिड. कारण COH जर मी इथे नाही विचारत घेतला, बेन्झीनला CH3 अटॅच केला तर टोलुइन होतं, टोलुइन म्हटलं जातं त्याला. आणि मग प्रिफरन्स याला दिला जाईल. कार्बन नंबर 2 ला मिथाइल ग्रुप अटॅच, त्यामुळं 2 मिथिल आणि पॅरेंट आहे हा बेन्झोइक ऍसिड. हे झालं त्याचं IUPAC नेम. समजा इथे मी OH ग्रुप अटॅच करून घेतला तर याला म्हटलं जातं सॅलिसिलिक ऍसिड. काही ठिकाणी तुम्हाला सॅलिसायक्लिक पण असं दिसेल CYCLIC. किंवा कार्बन नंबर 2 ला OH ग्रुप अटॅच 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड असं त्याचं IUPAC नेम होणार आहे. समजा मी इथं 2 COH ग्रुप्स अटॅच केले एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनला तर हे कंपाऊंड होतं फॅलिक ऍसिड. PH सायलेंट आहे, म्हणताना ऐकू येताना फॅलिक ऍसिड असं ऐकू येईल. स्पेलिंगची सुरुवात PH नाही, फॅलिक ऍसिड किंवा मग बेन्झीन 1 2 डायकार्बोझायलिक ऍसिड असे त्याचं IUPAC नेम आपल्याला त्या ठिकाणी घेता येतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं अनेक अरोमॅटिक ऍसिड्स आपल्याला घेता येतील. अगदी इथं जर हायड्रॉक्सी ग्रुप घेऊन त्याचं जर आपण हा हायड्रोजन ऍटम
ऍसिटायलेशन केल्यानंतर COCH3 ने रिप्लेस केला तर त्या ठिकाणी हा कंपाऊंड कॉमनली म्हटलं जाईल ऍस्पिरिन किंवा ऍसिटिल सॅलिसायलिक ऍसिड असे त्याला म्हटलं जाईल. इट इज ऍस्पिरिन. हे सगळे आहेत हे म्हणजे ॲरोमॅटिक कार्बोझायलिक ऍसिड्स की ज्याच्यामध्ये डायरेक्ट COH ग्रुप ही बेन्झीन रिंगला कनेक्ट असते. एक एक्सेप्शनल एक्झाम्पल तुम्हाला मुद्दामून विचारलं जाईल. बेन्झीन CH2COOH whether it is aromatic or not. aromatic आहे का नाही. खरं तर हे मिनिंग प्रमाणे डेफिनेशन प्रमाणे ॲरोमॅटिक ऍसिड म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये COH ग्रुप हा डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच नाही पण याला साइड चेन ॲरोमॅटिक ऍसिड असे म्हटलं जातं. साइड चेन ॲरोमॅटिक ऍसिड. साइडच्या चेन मध्ये COH ग्रुप प्रेझेंट आहे. मग याचा जर आपण विचार केला तर याचं पॅरेंट येईल CH3COOH म्हणजेच ऍसिटिक ऍसिड आणि त्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला फेनिल रिंगनं त्यामुळे नेम येणार आहे फेनिल ऍसिटिक ऍसिड. अशा पद्धतीनं आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक अशा दोन क्लासचा डिटेल स्टडी 1 मिनिटामध्ये पुन्हा रिवाइज करतो. ॲलिफॅटिक ऍसिड्स मध्ये R म्हणजे अल्काइल ग्रुप हा COH ला बॉन्ड झालेला असेल अटॅच झालेला असेल. एक एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणजे HCOOH याचा अर्थ फॉर्मिक ऍसिड की त्याच्यामध्ये R नाही अल्काइल ग्रुप नाही हायड्रोजन ऍटम आहे तरी त्याला ॲलिफॅटिक ऍसिड्स असं म्हटलं जाईल. मग त्याच्यामध्ये मोनोकार्बोझायलिक डायकार्बोझायलिक ट्रायकार्बोझायलिक किती COH ग्रुप्स आहेत याच्यावरती ते डिपेंड राहणार. त्याचे आपण अनेक एक्झाम्पल्स स्टडी केले. ॲरोमॅटिक कार्बोझायलिक ऍसिड मध्ये बेन्झीन रिंगला COH डायरेक्ट अटॅच होणार आणि मग त्याचे बरेचसे आपण एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत. सो हिअर कार्बोझायलिक ऍसिड्स आर फाउंड इन different plants and animals. Formic acid is present in very well red ants. Here acetic acid in vinegar, citric acid in lemon and L-lactic acid is present in curd. जे दही असते त्या दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड हे ऍसिड उपलब्ध असतं. अशा पद्धतीनं हे जे ऍसिड्स आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत. आता या लेसन मध्ये आपण फक्त डेफिनेशन क्लासिफिकेशन याचा स्टडी केला. पुढच्या लेक्चर मध्ये त्याच्या प्रिपरेशन मेथड्स आणि त्याच्या केमिकल रिएक्शन्स आपण स्टडी करणार आहोत.